चला तर मैत्रिणींनो, आज आपल्याला घटस्थापनेची पूजा मांडायची आहे. तर त्याच्यासाठी आपण हे सगळं साहित्य घेतलेलंच आहे. तर आपण ही टोपली घेतलेली आहे. खाली मी एक पाट मांडला आहे आणि टोपलीमध्ये ही छान अशी शेतातली काळी माती आणलेली आहे. तर ही काळी माती आणून आपण ती छान अशी बारीक मस्त ती हे केलेली आहे. अशी मऊसूत काळी माती आहे, ती थोडी ओली केलेली आहे. आणि आपण हे जे खालचं त्याच्या जो कळस आहे आपल्याला तो मातीचा आहे. आमच्याकडे मातीचा कळस मांडला जातो. तर त्याच्यात आता आपण हे गहू घेतलेले आहे. माती थोडी ओली आहे, गहू घेतलेले आहेत आणि ते गहू आपण आता याच्यावर असे पसरून घेतलेले आहेत. त्याच्यावरून थोडी परत माती टाकलेली आहे. टोपली घेतली, ती कॅरी बॅग टोपलीला आपण एक कॅरी बॅग लावून घेतलेली आहे आणि ही सर्व माती आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत. त्याच्यावरून थोडेसे गहू टाकणार आहोत. हे बघा, अशा पद्धत थोडेसे गहू टाकून घेतलेले आहेत. आपण आता जो कळस मांडणार आहोत तर तो मातीचा असतो. त्याला मी डेकोरेट केलेला आहे आणि तो कळस असा पाण्याने भरून आणलेला आहे. पाण्याने कळस असा छान असा भरून घेतला आपण आणि त्याच्यात ₹1 टाकलेला आहे. तो रिकामा असा ठेवत नाही आपण त्याच्यात. तर त्याच्यानंतर हे नागिनीचे पानं घेतलेले आहेत. माझं पाठ हालत असल्यामुळे मी त्याच्या खाली एक फरचीचा परत एक तुकडा ठेवलेला आहे व्यवस्थित असं, की जेणेकरून व्यवस्थित असं आपल्याला दिवा आणि ते त्याच्यानंतर आपण हे बघा एक असं छान असं कापड घेतलेलं आहे लाल कलरचं आणि आपण त्या पाटावर टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथे छोटा एक असं चौरंग घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला ती टोपली ठेवता येईल. मी ॲडजस्ट करावं लागत होतं त्यामुळे मी ते त्याच्यानंतर हे जे आहे बाजारामध्ये मिळालेले आहे हळदी कुंकवाच्या पुड्या आहेत. त्या आपण काढून घेतलेल्या आहेत. नवीन हळदी कुंकवाच्या पुड्या आहेत आणि आपण कळशाला तर इथे अशा सगळ्या बाजूने हळद कुंकूचे लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण ह्या कळसाची पण आपण त्याला हे करून घेतलं आहे. गंध लावून घेतलेला आहे हळदी कुंकवाचा. त्याच्यानंतर आपण हे आता विड्याचे पानं घेतलेले आहेत. हे बघा, असे 5 पानं घेतलेले आहेत आपण विड्याचे. हे नारळ घेतलेलं आहे. नारळाची एक पुढची बाजू काढून घेतलेली आहे आणि माझ्याकडे देवीचा मुखवटा आहे. आपण त्या नारळाला मुखवटा घालणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने तो मुखवटा आपण इथे लावून घेणार आहोत. त्याच्यानंतर वरती देवीचा हा गजरा आहे. तर हे देवीचे वस्त्र आहे. मी घरीच तयार केलेले हे साडीचे एक वस्त्र आहे देवीचे. असं छान असं घागरा तयार केलेला आहे. त्याच्यानंतर आपण देवीला हे मंगळसूत्र घालणार आहोत. कळसालाच आपण देवीचं रूप दिलेलं आहे. देवीचा आपण शृंगार करून म्हणजे त्याच्यात गळ्यात असं छान छान असे दागिने घातलेले आहेत आपण.
अशा पद्धतीने आपला घट स्थापनेचं जे आहे ते घट आपले तयार झालेलं आहे. एका बाजूला आपल्याला आमचा अखंड दिवा असतो, त्यामुळे ते अखंड दिव्याचं आम्ही हे करणार आहोत. हे बघा, ह्या बाजूनी अशी घट मांडला आहे. दुसऱ्या बाजूला आपला जो दिवा आहे, तर तो दिव्याची अखंड वात असते आणि त्या अखंड ही जी काडी असते ही कापूस ज्या झाडाला येतो त्या झाडाची ही काडी असते आणि ही अखंड वात आपण त्याच्यावर गुंडाळून घेणार आहोत. तर त्याच्या आधी मी थोडीशी ती वात अशी मोकळी होती, तर ती थोडीशी पॅक करून घेतली हाताच्या साहाय्याने. त्याच्यानंतर ही देवीची चुनरी आहे, ती राहून गेली होती माझ्याकडनं कळसाच्या, तर ती आपण अशी लावून घेतलेली आहे. आपण ह्या काडीला ही वात गुंडाळून घेतलेली आहे पूर्ण आता. बघा, दिव्याला अशा पद्धतीने आपण ठेवून घेतलेला आहे. आमच्याकडे असा दगडाचा दिवा ठेवतो आणि आमच्याकडे हे जे देव असतात, वडिलोपार्जित देव असतात आणि ही जी तुळजाभवानी ठेवलेली आहे आणि कोल्हापूरची महालक्ष्मी आणि हे वडिलोपार्जित देव असतात, ते असे पानावर आमच्या याकडे ठेवले जातात. आणि आपण आता दिव्यात तेल टाकून घेणार आहोत. माझ्याकडचं दिव्याचं तेल संपल्यामुळे मी घरातलं दुसरं तेल त्याच्या आधी वापरलेलं आहे. बघा, या ठिकाणी आता आपण दिवा एका डिश खाली ठेवलेला आहे, कारण त्या दिव्यातून जर बारीक तेल पडलं तर त्या डिशमध्ये जाईल, त्याच्यासाठी आपण ठेवून घेतलेला आहे. अशा पद्धतीने बघा, घटस्थापनेची ही जी आहे मी ही पूजा करून घेत आहे. एका साईडला आपण इथे चाकूला लिंबू लावून ठेवलेला आहे. ही विड्याच्या पानांची पहिल्या दिवशी आपण विड्याच्या पानांची माळ घातलेली आहे आणि आपण तिथे सुपारी, खारीक आणि देवीची टिकली, बांगडी असं पण ठेवलेलं आहे तिथे सगळं. देवीला फळ असं सगळं मांडून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण आता देवांची दिव्याची पूजा करून घेतलेली आहे सगळ्यांची. हे बघा, अशा पद्धतीने आपली सगळी पूजा मांडून झालेली आहे. आपण देवी पुढे रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे आणि आपण आता आरती करून घेणार आहोत. आणि आता आपण हे बघा, अशा पद्धतीने दिवा पेटवत आहोत.
हे बघा असा दिवा पेटून घेतलेला आहे आणि आता आपण पूजा करणार आहोत, आरती म्हणणार आहोत, देवीची आरती म्हणणार आहोत. मी अशा पद्धतीने घटस्थापनेची स्थापना केलेली आहे. तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर जरूर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा